नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. घरकुल योजनेसाठी तुम्हालाही ऑनलाईन अर्ज करायचा असेल, तर आवाज प्लस ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज म्हणजे सर्व्हे करण्याची शेवट तारीख 31 मे 2025 ही आहे. या तारखेपूर्वी तुम्हाला तुमचा सेल्फ सर्व्हे करून घ्यावा लागेल. सेल्फ सर्व्हे करण्यासाठी तुम्हाला घरातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड, त्यानंतर तुमचं जॉब कार्ड आणि बँक पासबुक डिटेल्स लागणार आहेत. यामध्ये ऑनलाईन अर्ज करत असताना हा अर्ज तुम्ही महिलांच्याच नावाने करू शकता. ऑनलाईन अर्ज भरत असताना जॉब कार्ड नंबर कसा टाकायचा? ऑनलाईन अर्ज भरत असताना तुम्हाला जॉब कार्ड नंबर मागितला जाईल. जॉब कार्ड नंबर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये टाकायचा आहे. एम-एच डॅश त्यानंतर जॉब कार्डवरील तुमचा सीरियल क्रमांक जो काही आहे तो असा डॅश प्रमाणे टाकून स्लॅश आणि तुमचा शेवटला जॉब कार्ड नंबर टाकायचा आहे. जॉब कार्ड नंबर तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये टाकायचा आहे. हे पाहून घ्या. त्यानंतर आता पाहूयात की ऑनलाईन अर्ज कसा भरायचा. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर तुम्हाला सर्च करायचं आहे आवाज प्लस 2024 आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला आणखीन एक ॲप्लिकेशन घ्यायचे आहे. आधार फेस आर-डी नावाचं हे ॲप्लिकेशन तुम्हाला घ्यायचं आहे. हे दोन्ही ॲप्लिकेशन घेतल्यानंतर आता आपण पाहूयात की सर्व्हे कसा करायचा. सर्व्हे तुम्हाला त्या जागेवर जाऊनच करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोटोवर जे आहेत ते तुमच्या जागेचं लोकेशन येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सर्व्हे हा जिथं तुम्हाला घरकुल हवं आहे त्याच जागेवर जाऊन करायचा आहे. लोकेशनला जाऊन करायचा आहे. आवाज प्लस ॲप्लिकेशन ओपन करा. त्यानंतर खाली येऊन तुम्हाला त्याची भाषा मराठी निवडायची आहे आणि गेट स्टार्टेड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नागरिक ऑब्लिक लाभार्थी वापरकर्ता म्हणून लॉग इन करा. हे 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला याला परमिशन द्यावी लागेल. याला ओके करा आणि सर्व परमिशन अलाऊ करा. व्हाईल युजिंग द ॲप, व्हाईल युजिंग द ॲप आणि अलाऊ. परमिशन दिल्यानंतर आता इथं आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करा आणि पडताळणी करा या पर्यायावरती क्लिक करा. इथे तुम्हाला लाभार्थी महिलाचा आधार क्रमांक टाकायचा आहे. पडताळणी करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याला आधार फेस आर-डीला परमिशन देऊन प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर त्या महिलेचा फेस तुम्हाला कॅमेऱ्यासमोर धरायचा आहे, घ्यायचा आहे आणि त्यांना पापण्या ब्लिंक करण्यासाठी सांगायचे आहे. त्यानंतर त्या महिलाची के-वाय-सी पूर्ण होईल आणि के-वाय-सी पूर्ण झाल्यानंतर असं दाखवेल, याला तुम्हाला ठीक आहे या पर्यायावरती क्लिक करून पिन तयार करायचा आहे. आता 4 अंकी काहीही पिन तुम्ही इथे टाकू शकता. आपण इथे 1, 2, 3, 4 हा पिन टाकत आहोत. तुम्हाला जो पिन हवा आहे तो तुम्ही क्रिएट करून घ्या. परत एकदा तो पिन क्रिएट करा, कन्फर्म करा आणि पिन तयार करा यावरती क्लिक करा. त्यानंतर तोच पिन टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन झाल्यानंतर आता तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. यामध्ये तुम्हाला राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमची ग्रामपंचायत आणि गाव निवडायचं आहे. हे सर्व निवडून झाल्यानंतर सुरू करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला गो टू नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला स्वतःचे घर मिळवण्यासाठी सोय सर्वेक्षण करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आता सुरू करा या पर्यायाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता या 8 स्टेप कंप्लीट करायच्या आहेत. यामध्ये वैयक्तिक व्यक्ती तपशील, कुटुंब सदस्य जोडा, बँक खाते तपशील, गृहनिर्माण संबंधित प्रश्न, जुन्या घराची प्रतिमा, रिकाम्या साईटची प्रतिमा, लाभार्थी प्राधान्य आणि सर्वेक्षण तपशिलाचे पूर्वावलोकन या 8 स्टेप आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला दुसऱ्या स्टेपला बाणावरती क्लिक करायचं आहे. वैयक्तिक व्यक्ती तपशील. आता कुटुंब प्रमुखाचं नाव आधारप्रमाणे टाइप करून घ्या. कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक टाइप करून घ्या. जॉब कार्ड नंबर टाइप करून घ्या. येथे तुम्हाला सांगितलं आहे की जॉब कार्ड नंबर कसा टाइप करायचा आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचं लिंग सिलेक्ट करून घ्या. कास्ट सिलेक्ट करून घ्या. त्याचं वय टाइप करून घ्या. वैवाहिक स्थिती निवडून घ्या. विधवा आहेत की विवाहित आहेत की कधीही लग्न झालेलं नाही, सध्या विवाहित करा. त्यानंतर पतीचं नाव इथं पती सिलेक्ट करून पतीचे नाव टाकून घ्या. मोबाईल क्रमांक टाकून घ्या. त्यांचं शिक्षण किती झालेलं आहे हे इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. साक्षर. त्यानंतर व्यवसाय निवडायचा आहे. व्यवसायामध्ये वेगवेगळे व्यवसाय तुम्हाला पाहायला मिळतील. यामध्ये तुमचा जो काही व्यवसाय असेल तो तुम्ही निवडून घ्या. शेती, वाहतूक, बांधकाम मजूर, वेल्डर, सुतार, मोची, मजूर. यामध्ये आपण मजूर निवडत आहोत. त्यानंतर कुटुंबातील सदस्याची संख्या तुम्हाला टाकायची आहे. कुटुंब प्रमुखाला सोबत धरून कुटुंबात किती सदस्य आहेत हे इथं टाइप करून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे कोणतं अपंगत्व आहे का? तर असेल तर हो करा, अन्यथा नाही. त्यानंतर कुठला आजार आहे का? कोणताही नाही.
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला रुपयामध्ये टाइप करून घ्यायचं आहे. इथे तुमचं जे काही वार्षिक उत्पन्न असेल ते टाइप करून घ्या. आपण येथे 35,000 उत्पन्न टाइप करून जतन करा आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करत आहोत. आता तुम्हाला गो टू नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला कुटुंबातील सदस्य संख्या जोडायची आहे. त्यांचं आधार प्रमाणे नाव टाइप करून घ्या, आधार क्रमांक टाइप करून घ्या, लिंग निवडा, कुटुंब प्रमुखाशी नातं निवडा, त्यांचं वय प्रविष्ट करून घ्या, वैवाहिक स्थिती निवडा, मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर त्यांची साक्षरता निवडा, म्हणजे ते कितवीपर्यंत शिकलेले आहेत हे निवडा. सेम तशाच प्रकारे खाली त्यांचा व्यवसाय निवडायचा आहे. व्यवसाय निवडल्यानंतर त्यांना कुठला अपंगत्व आहे का? होय किंवा नाही हे सिलेक्ट करावे लागेल आणि अशा प्रकारे तुम्हाला घरातील जेवढे काही सदस्य संख्या तुम्ही टाकलेली आहे त्यांची माहिती सेम अशा प्रकारे सदस्य जोडावर क्लिक करून जोडून घ्यायची आहे. सदस्य जोडायचे झाल्यानंतर तुम्हाला असं दाखवणार आहे, जतन करा आणि पुढे जा. इथे एकच सदस्य दाखवत आहे. तुमचे किती सदस्य असतील त्यानुसार दाखवेल. आता त्यामधील लाभार्थी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. लाभार्थी फक्त महिलाच तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याला टिक मार्क करा आणि पुढे या पर्यायावरती क्लिक करा. आता आपल्याला लाभार्थी महिलाचा बँक डिटेल्स द्यायचे आहे. येथे तुम्ही कमर्शियल बँक सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची बँक कुठली आहे ते ड्रॉप डाउन मेनूमधून सिलेक्ट करून घ्या. इथे वेगवेगळ्या बँक आहेत. त्यानंतर तुमचा IFSC कोड सिलेक्ट करा. अकाउंट नंबर टाइप करा, कन्फर्म अकाउंट नंबर करा आणि बँक अकाउंटवर जसे नाव आहे तसे टाकून जतन करा आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा. जर तुमच्याकडे बँक अकाउंट नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, वर एक ऑप्शन आहे, माझ्याकडे सध्या बँकेचे खाते तपशील नाहीत. याला तुम्हाला टिक मार्क करून जतन करा आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे बँक डिटेल्स पूर्ण भरून झाल्यानंतर गो टू नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा. आता तुम्हाला तुमचं घर कसं आहे, स्वतःचं आहे का भाड्याचं हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर भिंती कशा आहेत, कच्च्या आहेत का पक्क्या आहेत, इथं कच्चा सिलेक्ट करा. त्यानंतर छतासाठी प्रमुख सामग्री कशी आहे, कच्ची. खोल्यांची संख्या 1 किंवा 2च टाका, त्यापेक्षा अधिक टाकू नका. शौचालय आहे का नाही हे सिलेक्ट करा. घरातील उत्पन्नाचा मुख्य स्रोत काय आहे हे सिलेक्ट करा. त्यानंतर तुमच्याकडे मोटार चालित 3 किंवा 4 चाकी वाहन आहे का नाही, नाही करा. 4 चाकी शेती उपकरण आहे का, नाही करा. किसान क्रेडिट कार्ड आहे का, यालाही नाही करा. सरकारी कर्मचारी आहात का, नाही करा. शासनाकडे नोंदणीकृत उद्योजक आहात का, तर नाही करा. मासिक उत्पन्न ₹15,000 जास्त आहे का, यालाही तुम्हाला नाही करायचं आहे. घरामध्ये कोणी आयकर भरतं का, यालाही तुम्हाला नाही करायचं आहे. व्यावसायिक कर भरतं का, यालाही तुम्हाला नाही करायचं आहे. 2.5 एकरपेक्षा जास्त बागायती जमीन आहे का, यालाही तुम्हाला नाहीच करायचं आहे. तुम्ही होय केलं तर यासाठी पात्र होणार नाहीत. 5 एकरपेक्षा जास्त कोरडवाहू जमीन आहे का, यालाही तुम्हाला नाहीच करायचं आहे. जर तुम्ही होय केले तर तुम्ही अपात्र होणार आहात. त्यामुळे याला नाही करायचं आहे. निवारा नसलेलं घर, यालाही तुम्हाला होय करू शकता किंवा नाही करू शकता. तुमच्या याच्यानुसार तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. निराधार भिक्षेवर जगणारे आहात का? यालाही तुम्हाला नाही करायचं आहे. करायचं आहे. त्यानंतर हाताने मैला साफ करणारे आहात का? यालाही नाही करायचं आहे. आदिवासी किंवा आदिम गटातील आहात का? याला तुम्हाला नाही करायचं आहे. जर तुम्ही असताल तर होय करा, अन्यथा नाही करा. की नाहीत. त्यानंतर कायदेशीर मुक्त बंधपत्रित कामगार नाहीत. तुमच्याकडे घर बांधण्यासाठी जमीन आहे का? याला तुम्हाला होय करायचं आहे. प्लॉट उपलब्ध असेल तर होय करा, अन्यथा नाही करा. तुमच्या कुटुंबात पहिल्यांदाच गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळत आहे का? हो करा आणि जतन करा आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा. ही सर्व माहिती भरल्यानंतर गो टू नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला घराचे 3 फोटो घ्यायचे आहेत वेगवेगळ्या अँगलने आणि रिमार्क्समध्ये तुम्हाला टिप्पणीमध्ये इथे तुम्ही काहीही टाकू शकता, जसे घर फोटो, घराचे फोटो किंवा होम फोटो. यासाठी तुम्हाला फोटो अपलोड करत असताना लोकेशन ऑन करावे लागेल आणि घराचे वेगवेगळ्या अँगलने 3 फोटो घ्यायचे आहेत. कच्च्या घराचे तुम्हाला 3 फोटो घ्यावे लागतील. लोकेशन तुम्हाला अलाउ करायचं आहे आणि हे फोटो काढून घेतल्यानंतर अशी टिप्पणी जोडून जतन करा आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर गो टू नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा. आता रिकाम्या प्लॉटचे तुम्हाला इथं फोटो घ्यायचे आहेत. सेम तशाच प्रकारे घेऊन टिप्पणी जोडामध्ये प्लॉट फोटो टाकून जतन करा आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लाभार्थी गवंडी प्रशिक्षण घ्यायचं आहे का नाही हे सिलेक्ट करा. एक यामधील डिझाईन सिलेक्ट करून जतन करा आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर गो टू नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करून तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवणार आहे. इथं डाउनलोड PDF वर क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. खाली यायचं आहे आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आधार कार्ड सत्यापित करायचं आहे. जॉब कार्ड सत्यापित करायचं आहे. यामध्ये दोन्ही ठिकाणी तुम्हाला ग्रीन टिक मार्क आल्यानंतरच सर्वेक्षण अपलोड करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. इथं आधार सत्यापित करा.
जॉब कार्ड सत्यापित करा या पर्यायावरती क्लिक करून असं टिक मार्क आल्यानंतर याला सिलेक्ट करायचं आहे आणि सर्वेक्षण अपलोड करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता तुमचा सर्व्हे अपलोड होत आहे. सर्व्हे अपलोड झाल्यानंतर तुमचं नाव, जॉब कार्ड नंबर आणि अपलोड स्थिती अशी दाखवणार आहे. अशा प्रकारे तुमचा हा सर्व्हे पूर्ण झालेला आहे. सर्व्हे करत असताना तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.